Okay, so let's start. So now all students just mute your mic. सगळेजण आता mic mute करतील. Okay, so is the screen visible? सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? Yes, sir. Yes, sir. Fine. Sir. So yesterday, fine. Pay attention. So yesterday we people have talked about syllabus and that we people have been just writing also. त्याच्यासोबत लिहून सुद्धा घेत होतो. So unit first we completed, it was basic grammar, so articles, preposition, conjunctions किंवा तेच आपण बघितलं. Unit 2 it was about we people have just talked that synonyms and antonyms. You people might think the synonyms and antonyms that are quite simple, but still we people have to remember that that has been asked in competitive exams. आता synonyms antonyms म्हणजे काय, come go किंवा up down, we are not expecting that kind of difficulty level. You people are going to prepare for some competitive exams ज्यामध्ये verbal ability हा जो एक टॉपिक असतो, त्याला आपण काल बघितलं होतं बघा, व्हर्बल ॲबिलिटी. सो व्हर्बल ॲबिलिटी म्हणजे काय असणार आहे, तिथं यू पीपल आर गोइंग टू चेक युअर vocabulary, whether you are able to find out the particular word for other word, किंवा अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स असतात त्यामध्ये यू पीपल हॅव बीन आस्क्ड फॉर सिनोनिम्स and antonyms, same meaning words and opposite meaning words. So for that you people have to prepare yourself. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या, you people have to every day go with some vocabulary. ते काही ना काही नवीन शब्द 4, 5, 2, 3 आपल्या वाचनामध्ये आले पाहिजेत. ओके, सो युवराज चोरमले प्लीज म्यूट युअर माइक. तर त्यामुळे काय होतं बघा, वी जस्ट इनक्रीज आर कलेक्शन ऑफ वर्ड्स. आपला शब्दसंग्रह इतका वाढत जातो की ज्यामध्ये काही कुठला जरी प्रश्न आला तर यू आर एबल टू सॉल्व. आणि फक्त सॉल्व करण्यासाठी म्हणूनच नाहीये, इफ यू आर गोइंग टू स्पीक इंग्लिश, आपल्याला इंग्लिश बोलायचं असेल तर कधी आपण चांगलं इंग्लिश बोलू शकतो, इफ यू हॅव प्लेंटी ऑफ वर्ड्स. तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त शब्द माहिती असतील तेवढं जास्त चांगल्या पद्धतीने इंग्लिश तुम्हाला समजतं सुद्धा आणि
तुम्ही बोलू सुद्धा शकता. ओके, सो त्यासाठी आपल्याला हे व्होकॅब्युलरी शिकायचे आहे. अँड देन यू पीपल जस्ट राईट डाऊन ऍटलिस्ट 5 वर्ड्स. दररोज कमीत कमी 5 तरी शब्द इंग्लिश मधले शोधायचे. मग ते कुठले शोधायचे? म्हणजे आपल्याला ऑलरेडी माहिती असतील ते शब्द शोधायचे की नवीन शब्द शोधायचे? तर जर आपल्याला ऑलरेडी माहिती असलेले शब्द असतील तर वी शुड नॉट राईट देम. माहिती असलेले शब्द तिथे लिहायचे नाहीयेत. मग मे बी देर आर नंबर ऑफ वर्ड्स दॅट यू ऑलरेडी नो. बरेचसे शब्द आहेत की जे तुम्हाला अगोदरच माहिती आहेत. ओके, बट डोंट राईट देम. किंवा असे खूप सिंपल आणि छोटे असलेले सीएटी कॅट, एमएटी मॅट, बीएटी बॅट हे शब्द लिहायचे का? नाही. सो यू हॅव टू रीड समथिंग. दररोज काहीतरी वाचा. अँड सोर्स कुठून वाचायचं मग ते? यू माइट हॅव अ बुक किंवा 12वी मधलं इंग्लिशचं बुक असू शकतं, कुठलंही पुस्तक असू शकतं तुमच्याकडं. मे बी यू आर युझिंग स्मार्टफोन्स, हातामध्ये इंटरनेट आहे, मोबाईल आहे. यू रीड न्यूजपेपर, यू रीड अ स्टोरी, पोयम, काहीतरी आपण वाचलं पाहिजे. अँड वाईल रीडिंग वी कम टू नो दॅट एव्हरीथिंग दॅट वी रीड, ऑल वर्ड्स आर नॉट फॅमिलियर. आपण इंग्लिश वाचतो, वाचताना आपल्या वाचनामध्ये आलेले सगळे शब्द आपल्या ओळखीचे नसतात. सम वर्ड्स आर न्यू टू अस, सम वर्ड्स आर डिफिकल्ट टू अस. सो दॅट टाइम यू पीपल हॅव टू राईट दीज वर्ड्स. ज्या शब्दाचा अर्थ मला माहिती नाहीये तो शब्द मी लिहायचा आहे. अँड आय हॅव टू फाइंड इट्स मिनिंग. त्याचा अर्थ सुद्धा शोधायचा. आणि अर्थ शोधत असताना काय करायचं बघा, यू पीपल हॅव टू चूज इंग्लिश टू इंग्लिश डिक्शनरी, और यू कॅन चूज इंग्लिश, इंग्लिश अँड मराठी. जर कळालंच नाहीये तर त्या केसमध्ये पण पहिला प्रेफरन्स हा इंग्लिश टू इंग्लिशलाच द्यायचा आहे. म्हणजे एखादा शब्द आहे, फॉर एक्झाम्पल व्होकॅब्युलरी हा शब्द असेल तर यू पीपल हॅव टू सर्च इट इन डिक्शनरी. आणि डिक्शनरीमध्ये सर्च केला तर त्याचा येणारा अर्थ हा इंग्लिशमध्येच यायला पाहिजे, मराठीमध्ये शोधायचा नाहीये. आणि एखादा शब्द इंग्लिश टू इंग्लिश शोधून सुद्धा जर कळत नसेल तर त्या केसमध्ये काय करायचं आहे, मराठी शोधायचं आहे. अँड फॉर दॅट यू पीपल हॅव टू डाउनलोड अ डिक्शनरी इन युअर मोबाईल. प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये काय करेल, एक डिक्शनरी डाउनलोड करून ठेवलेली असेल. आणि प्रत्येक वेळेस एखादा कुठलाही नवीन शब्द आला तर इमिजिएटली काय करायचंय, यू पीपल हॅव टू सर्च इट्स मिनिंग. त्या शब्दाचा अर्थ शोधून ठेवायचा आहे, असंच सोडायचं नाही. बऱ्याच वेळा वी पीपल हॅव हॅबिट दॅट जरी आपल्याला शब्दाचा अर्थ नाही कळाला तरी सुद्धा आपण पुढे जात राहतो. सो henceforth you don't do this. You just try to find its meaning, write it down in your notebook, try to use it in sentence. त्याचा अर्थ लिहून तिथं थांबायचं नाहीये, तर त्या शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा, एक वाक्य तयार करायचं. मे बी दिस व्होकॅब्युलरी इज अ वर्ड दॅट आय हॅव रिटन इट्स मिनिंग अँड देन आय विल यूज इट इन अ सेंटेन्स. आय एम ट्राईंग टू इम्प्रूव्ह माय व्होकॅब्युलरी. असं एक वाक्य मी तयार केलं की ज्यामध्ये व्होकॅब्युलरी हा शब्द मी वापरला. त्याचबरोबर मग ते व्होकॅब्युलरी शब्दाचं डिक्शनरीमध्ये तुम्हाला कळतं की ते नाउन आहे का, प्रोनाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडवर्ब आहे, तो कुठला आहे शब्द ते तुम्हाला त्या डिक्शनरीमध्ये कळत असतं. सो यूज ऑफ डिक्शनरी इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. भाग्यश्री, म्यूट युअर माइक. C41. ओके, देन ज्योती, दिस इन्स्ट्रक्शन्स आर फॉर एव्हरीवन. प्रत्येकासाठी आहेत, म्हणजे प्रत्येक जण तुम्ही काय करायचं याची सॉरी काळजी सर. घ्यायची. हा, इट्स ऑल राईट. फक्त काळजी घ्या, इथून पुढं असं काही होत नाही. कारण मध्ये काय होतं, मग असाच एखादा बाहेरचा एक्सटर्नल नॉईज येतो आणि मग ते सगळ्यांनाच डिस्टर्ब करतं. सो वी पीपल हॅव टू टेक केअर, वी हॅव टू अवॉइड दिस. Then we people have also discussed about prefixes and suffixes, and in that I have given one example that if I just give one word like international, so I will send this word in chat box. So international हा जर शब्द जर तुम्ही बघितला तर you'll find that root word is nation. काल पण मी हे सांगितलं होतं, but still some students are joining first time, so we are going to revise it. तर याच्यामध्ये कुठला शब्द मूळ शब्द आहे, नेशन हा मूळ शब्द आहे. पण त्याच्या अगोदर काय आलंय, इंटर आलं. त्याच्यानंतर काय लागलं, एल आलं. ओके, तर या पद्धतीने शब्द तयार झाला की इंटरनॅशनल. मग अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एका शब्दापासून अनेक शब्द बनवू शकतो. मग असे प्रिफिक्सेस सफिक्सेस कुठले असतील, तर प्रिफिक्सेस मध्ये जर बघितलं, जसं इंटर आहे तसं आपण पॉली असू शकतो किंवा डी असू शकतो, डिस असू शकतो. सपोज डिस आहे
तर डिस्कनेक्ट, डिसएंगेज किंवा डिसमिस हे असे काही शब्द आहेत की जे काय येतात सुरुवातीला डिस पासून सुरू होत असतात. ओके, किंवा आपण सफिक्सेसचं जसं बघितलं, एल हे तर सफिक्स लागला, तर त्याच पद्धतीनं दुसरे पण सफिक्सेस असू शकतात. ऑदर सफिक्सेस लाईक TION, ज्यामध्ये एज्युकेशन किंवा इंटेन्शन. सो you'll find number of words where they're ending with TION. किंवा there are some words which end with MENT. ज्या शब्दांचा शेवट MENT ने होतो असे शब्द तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये टाका. आय विल रीड इट. ज्या शब्दांच्या शेवटी येस ING एंडिंग. Sansh saying yes, management, Shreyash and Sanyush. Assessment, yes. Entertainment, yes. Akanksha saying, Yogesh saying, Tejas also. Amendment, displacement, Rohit, Aishwarya saying document. So you'll find a lot of words. If I ask you like this, people will type in plenty of words. Management, yes, Amit. So this way, treatment, yes, Sanyush. Commitment, okay, Pradnya. So commitment, you just try to see that we are write it correctly. Placement, replacement, yes, all right. So you people are getting it, I hope. Assignment, yes, Venkatesh. Dinesh, placement, okay, all right. So now pay attention. So there could be number of such suffixes and prefixes. By using these suffixes and prefixes, what we are going to do? We are going to increase our vocabulary. आपला जो शब्द संग्रह आहे, हा शब्द संग्रह आपल्याला काय करायचा आहे? Increase करायचा आहे. Okay, all right. So unit 2 is very short, very small. Synonyms and antonyms, prefixes and suffixes is there. So let's go to the next unit number 3. It says oral communication. So that is very important, oral communication, that you people have to remember. This is not for study. हा अभ्यासाचा विषय म्हणून शिकायचा नाही. ओरल कम्युनिकेशन दॅट इज पार्ट ऑफ आवर लाईफ, पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ आणि सोशल लाईफ. ओरल कम्युनिकेशन हे आपल्या पर्सनल लाईफचा भाग आहे. ओरल कम्युनिकेशन आपल्या प्रोफेशनल लाईफचा भाग असणार आहे, आपल्या सोशल लाईफचा भाग असणार आहे. ऍज फार ऍज नाव इंग्लिश इज कन्सर्न. आता इंग्लिश मधलं ओरल कम्युनिकेशन हे आपण बघूया. सो वेन आय सेड की प्रोफेशनल कम्युनिकेशन, प्रोफेशनल लाईफ मध्ये आपल्याला ओरल कम्युनिकेशन असणार आहे, तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात घ्यायचं बघा. ऑल ऑफ यू इमॅजिन दॅट यू पीपल हॅव कम्प्लिटेड युअर ग्रॅज्युएशन. बीटेक कम्प्लीट केलं तुम्ही सर्वांनी, अँड यू पीपल आर सर्चिंग अ जॉब. यू गेट प्लेस्ड इन अ गुड कंपनी. आणि त्यानंतर जॉब करायचा म्हणजे नक्की काय करायचंय तिथं? इट इज नॉट लाईक दॅट यू आर गोईंग ॲट युअर कंपनी 9 AM in the morning and you're coming back to the 5 PM in the evening. फक्त जायचं आणि माघारी यायचं इतकंच जॉब करणं म्हणजे आहे का? नो, इट इज नॉट लाईक दॅट ऍट ऑल. सो व्हॉट यू पीपल आर गोइंग टू डू? फर्स्ट सपोज तुम्ही जॉईन झाला, यू पीपल आर प्रोव्हाइडेड ट्रेनिंग, यू पीपल आर गिवन सम काइंड ऑफ इन्स्ट्रक्शन्स, यू पीपल हॅव गिवन सम काइंड ऑफ वर्क, यू पीपल हॅव वर्क ऑन दॅट, यू पीपल हॅव टू आस्क सम क्वेरीज. सपोज तुम्हाला एक जॉब दिलाय, तो जॉब कम्प्लीट करायचा आहे. मग त्या जॉब कम्प्लीट करत असताना तुम्हाला काही क्वेरीज आल्या, डाऊट आल्या, काय करायचं कळत नसेल, यू आर गोइंग टू आस्क युअर सिनियर्स. सो यू आर गोइंग टू मेक देअर ओरल कम्युनिकेशन. किंवा नेक्स्ट मे बी मीटिंग्स, तुम्हाला मीटिंग्स कंडक्ट करायचे असतात. ओके, सो मे बी यू आर गोइंग टू लिसन, यू आर गोइंग टू स्पीक. So oral communication is part of your professional life. Similarly, it is part of your social life, personal life also. So henceforth, your communication in English is going to be increased. आतापर्यंत तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन मे बी तुम्ही केलं नसेल, कधी गरज पडली नसेल, पण henceforth you are going to speak in English, maybe with your teachers, maybe with your एम्प्लॉयर्स, किंवा इतर जे कोणी फॅक्टर्स असतात, किंवा कॅम्पसमध्ये असेल, टीचर्स असतील, तर त्यांच्यासोबत यू पीपल आर गोइंग टू स्पीक इंग्लिश. ओके, अँड दॅट्स वाय वी हॅव टू प्रॅक्टिस इट. म्हणजे आज जर बघितलं तर वी आर नॉट कॉन्फिडंट, बट विथ प्रॅक्टिस वी कॅन बी फ्लुएंट स्पीकर ऑफ इंग्लिश. म्हणजे आज मला इंग्लिश बोलता येत नसेलही, पण आफ्टर 6 months
आफ्टर 1 year, आफ्टर 2 years, आय हॅव टू टेक केअर. मला स्वतःला इंग्लिशमध्ये चांगलं फ्लुएंट कम्युनिकेशन करणं यायलाच पाहिजे. इट इज प्री रिक्विजिट, ही एक आवश्यक असणारी बाब आहे. जर तुम्ही असं अपेक्षित करत असाल की आय एम गोइंग टू पास विथ गुड मार्क्स, मला चांगले 90% मार्क्स मिळणार आहेत आणि मी पास होणार आहे, मी अभ्यास करतो अँड दॅट्स सफिशियंट, तेवढं पुरेसं आहे. सो इट इज नॉट लाईक दॅट. यू पीपल हॅव टू get marks, and along with marks you people have to develop your skills, and in that you people have to develop your oral communication. फक्त मार्क्सच नाहीत, तर तुम्ही लोकांनी काय करायचं आहे, तर तुमचं इंग्लिश ओरल कम्युनिकेशन आहे हे सुद्धा इम्प्रूव्ह करायचं आहे, जेणेकरून इफ यू आर गोइंग टू टेक पार्ट इन प्लेसमेंटची प्रोसेस कसं असतं बघा. फर्स्ट ऑफ ऑल यू टू अपियर फॉर सम टेस्ट, ऍप्टिट्यूड टेस्टला अपियर व्हायचं, मग तिथून तुम्हाला सेकंड राऊंड साठी ग्रुप डिस्कशन असतं. ग्रुप डिस्कशन मध्ये तुम्हाला एक टॉपिक दिला जातो, यू पीपल हॅव टू डिस्कस दॅट टॉपिक इन ग्रुप. 8 ते 10 जणांचा ग्रुप असतो, त्यामध्ये त्या ग्रुपवरती चर्चा करायची. देन यू पीपल हॅव टू क्वालिफाय दॅट राऊंड. देन नेक्स्ट राऊंड विल बी अ पर्सनल इंटरव्ह्यू. पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काय केले जातात, क्वेश्चन आन्सर्स असतात, वेअर यू आर आस्क्ड इंट्रोड्यूस युअर सेल्फ, देन नंबर ऑफ सर्टन क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील अँड देन यू पीपल हॅव टू आन्सर, आणि तुम्हाला उत्तर द्यायचे. सो देअरफॉर इट इज पार्ट ऑफ ओरल कम्युनिकेशन. ओके, सो देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट दॅट यू डेव्हलप ओरल कम्युनिकेशन. Then next one is that impromptu speaking किंवा extempore speeches. तर extempore speeches काय असणार आहे? So extempore speeches, yesterday I told that earlier you people, when you people give speech, that time topics were already told to you. Maybe you people were given topics like social improvements or pollution, water management, politics, corruption. These are some of the topics which are already declared to you. Then you get time to prepare, 8 days, 10 days, 5 days. You get time to prepare for that topic, and then you present it. That kind of speech competitions you people might have experienced. But here, you people will be given topic on the spot. You will not have an idea that what topic is going to come to you. It may be elections, it may be corruption, it may be education system, it may be environment. Any topic will be given to you, and if you are given that topic, on that spot you have to present yourself, you have to speak on that topic. So actually we are going to conduct in the class, ज्यावेळेस आपले टीचिंग लर्निंग प्रोसेस सुरू होईल, तर क्लासमध्ये मी प्रत्येकाला अशा प्रकारचं ऑन दी स्पॉट एखादा टॉपिक देणार आहे, अँड यू पीपल हॅव टू एक्सप्रेस युअर सेल्फ. तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःला त्यावरती बोलायचं. सी टॉपिक्स विल बी जनरल, असं काही एक नवीन टॉपिक वगैरे नाही किंवा कॉम्प्लिकेटेड टॉपिक्स नसणार आहेत की ज्यावरती प्रत्येकाला बोलता येईल. असे टॉपिक्स आय विल सजेस्ट अँड you people will speak on it. Okay, so that was oral communication. I think that कालच लिहून पूर्ण झालं असेल, ज्यांनी लिहिलं नसेल, that you people write down unit number 3, oral communication, situational conversation 3.1, 3.2, impromptu speaking or extempore. एक्सटेम्परचा अर्थ काय सांगतोय किंवा इम्प्रॉम्प्टूचा अर्थ असा होतोय की तुम्हाला ऑन दी स्पॉट एखादा विषय दिला जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला त्यावरती काय करायचं आहे, बोलायचं आहे. ओके, so let's go to the next slide. So I think yesterday we were here आणि इथंच आपण डिस्कनेक्ट झालेलो होतो. Okay, so this is reading comprehension. Yes, Sayush, you're right. You're saying on the spot speech, that is impromptu, and that we have to practice, Sayush. Okay, so you'll be given a topic and you'll speak on that topic. We'll practice it. We'll take activities when maybe afterwards we are going to come physically in the classrooms. That time we'll conduct this. Okay, so we'll have a lot of activities and funs also, so that you people are going to improve. You are going to just take part. You'll try to speak English. Anyway, तोडकं मोडकं असेल, जसं येत असेल तसं का असे ना, पण तुम्ही इंग्लिश बोलाल, आय एम शुअर. ओके,
Now pay attention to the unit number 4, and that is reading comprehension. So reading comprehension मध्ये काय करणार आहोत आपण? We will just give one unseen passage. एखादा unseen passage तुम्हाला दिला जाईल. As far as study is concerned, हे सुद्धा आपल्या प्रोफेशनल लाईफचा पार्ट असणार आहे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. प्रोफेशनल लाईफचा पार्ट कसं असतो बघा, की तुम्हाला एखादा ईमेल मिळाला तर तो ईमेल तुम्हाला कम्प्लिटली रीड करायचा आहे आणि त्या ईमेल मधून ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतील त्यानुसार तुम्हाला तुमचं काम पूर्ण करायचं असतं प्रोफेशनल लाईफमध्ये. पण ऍज फार ऍज स्टडी इज कन्सर्न, अभ्यासाच्या बाबतीमध्ये काय होणार आहे, इट इज सेम ट्रॅडिशनल वे. तुम्हाला 10वी मध्ये जसा अनसीन पॅसेज असायचा सेम वे, किंवा 12th मध्ये जसा अनसीन पॅसेज यायचा सेम वे, इथं सुद्धा तुम्हाला एखादा अनसीन पॅसेज येणार आहे. यू पीपल हॅव टू रीड इट व्हेरी केअरफुली. आणि मी सुरुवातीला जसं सांगितलं होतं की दररोज 5 शब्द तुम्ही नवीन वाचले तर दॅट अनसीन पॅसेज विल बी व्हेरी फॅमिलियर टू यू. आणि मग ते वाचत असताना प्रत्येक शब्दाचा अर्थ कसा समजून घ्यायचा, एखाद्या शब्दाचा अर्थ नाहीच समजला तर त्या केसमध्ये काय करायचं, किंवा व्होकॅब्युलरीशी संबंधित एखादा क्वेश्चन असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा, दॅट थिंग्स वी विल बी डिस्कसिंग इन दिस रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. सो दॅट इज व्हेरी सिम्पल. And now we are moving towards the last slide of this, and that is writing practices, unit number 5. Write it down, लिहून ठेवा हे. Unit number 5, writing practices 1. So there are 2 parts of writing practices. Out of that, in this semester, we will be going to learn about part 1. Okay, and part 2, it will be in semester 2. Okay. So in writing practices, it is very important. म्हणजे जसं डायलॉग रायटिंग वगैरे असतं, तर त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, आपले रायटिंग प्रॅक्टिसेस इम्प्रूव्ह करायचे आहेत. ते इम्प्रूव्ह करत असताना परत एकदा बघा, काही स्टुडंट्सला काय होतं, डिस्कनेक्ट होतात मधून मधूनच, मे बी नेटवर्कचा इश्यू येतो किंवा अजून काय होतं, तर ते डिस्कनेक्ट होतात. तर यू पीपल हॅव टू बी इन टाइम. रायटिंग प्रॅक्टिसेस मध्ये प्रोफेशनल रायटिंग, तुम्ही 10वी मध्ये बघा लेटर रायटिंग होतं तुम्हाला, आणि त्यावेळेस फक्त 1-2च प्रकारचे लेटर असायचे, फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर. आणि इनफॉर्मल लेटर मध्ये काय करायचं, तुमच्या मित्राला लेटर लिहायचंय आणि तुम्हाला मे बी सुट्टीचा प्लॅन वगैरे असेल तो कळवायचा. मे बी समथिंग लाईक दिस सिच्युएशन इज गिवन अँड यू पीपल हॅव टू राईट अ लेटर टू युअर फ्रेंड, किंवा यू हॅव टू राईट लेटर टू युअर रिलेटिव्ह, दॅट काइंड ऑफ business letter writing in informal. And in, okay, somebody is saying screen is not visible, is it like this? No. Yes, sir. Bhagyashri, Sir, नाही दिसत. it is not visible. Okay, so I will Visible. just once again I will try to present my screen. Is it visible now? Yes, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, fine. So that kind of letter writing we people try to just write. किंवा 12th मध्ये सुद्धा तुम्हाला होते बघा, वेगवेगळे रिपोर्ट्स लिहायचे असतील किंवा लेटर्स पण लिहायचे असतील. So this time here also you people are going to write letters, but here it will be formal letters only. इथं तुम्हाला इनफॉर्मल लेटर्स असणार नाहीत की फ्रेंड्सला लिहा, रिलेटिव्हला लिहा किंवा असलं. दॅट काइंड ऑफ लेटर्स विल नॉट बी हिअर, बट all letters will be formal letters. But the formal letters, all formal letters, they will be of different kinds. वेगवेगळ्या प्रकारचे असतात, की एका कंपनीमध्ये जॉब करायचा तर यू आर गोइंग टू राईट सम काइंड ऑफ लेटर्स. अँड मग देन व्हॉट काइंड ऑफ लेटर्स यू पीपल आर गोइंग टू राईट. त्यासाठी मी ते एक्झाम्पल देतो की यू पीपल हॅव अन ऑफिस, तुमचं एक ऑफिस आहे अँड यू नीड सम कम्प्युटर्स. तुम्हाला काही कम्प्युटर्स मागवायचे, एक 10 कम्प्युटर्स यू रिक्वायर. Okay, so it is not like that you are going immediately and you are buying some computers. It is not like. So before buying, what you are going to do, you are going to inquire. चौकशी करता की नाही, कोणतीही गोष्ट जेव्हा विकत घेतो तर आपण जाऊन लगेच विकत घेत नाही, तर त्याच्या अगोदर चौकशी करतो. So there is one time
type of letter that is inquiry letters. Inquiry करायची आहे तुम्हाला. So you are just inquiring what kind of computers are there, what is price of that computer, how it will be delivered to your office. Okay, की what will be span of time, किती दिवस लागतील तुम्हाला ते computers मिळण्यासाठी. So that kind of inquiry you are doing. So that kind of letter you are going to write in inquiry letter. ओके, सो वन्स एन्क्वायरी लेटर इज डन, आता त्याच्या पुढची स्टेप असते बघा. एकदा एन्क्वायरी पूर्ण झाली, सो यू आर जस्ट गोइंग टू ऑर्डर इट. आता एन्क्वायरी केली, तुम्हाला सगळ्या गोष्टी मान्य आहेत त्यांच्या, तर तुम्ही काय करणार आहात, आता ते कम्प्युटर्स ऑर्डर करणार आहात. ओके, सो यू विल गिव्ह ऑर्डर ऑफ 10 कम्प्युटर्स, 10 maybe mouse, 10 CPUs, 10 monitors, 10 keyboards, something like that you have ordered. Okay, and then you're just going to pay them. You are just paying by check, going to pay by maybe cash, you're going to pay by any other means. Okay, so that is order later. आता तुम्ही ऑर्डर दिली, नेक्स्ट त्याच्या पुढची सिच्युएशन काय असणार आहे बघा. व्हॉट युअर ऑर्डर यू हॅव गिवन, यू रिसिव्ड इट. ते तुम्ही मागवलेले कम्प्युटर तुमच्या ऑफिसमध्ये पोहोचले, अँड यू हॅव जस्ट गॉट इट्स डिलिव्हरी, यू हॅव जस्ट टेकन इट. तुम्ही ते कम्प्युटर्स घेतले. At that time you found that the computers which you received, they are not in proper condition. They might be in damaged condition, काही डॅमेज झालेले असू शकतात. They are missing, एखादा पार्टच मिसिंग आहे, एखादा कीबोर्ड मिसिंग आहे, माउस मिसिंग आहे, or maybe they have some kind of defect. कम्प्युटर चालूच होत नाहीये, सीपीयू चालू होत नाहीये, किंवा there might be some fault. So in that case what will do, तुम्ही असंच ठेवून घ्याल का? नो. सो दॅट टाइम यू आर गोइंग टू राईट कंप्लेंट लेटर. तर तुम्हाला एक तक्रार पत्र लिहायचं असतं. सो दॅट काइंड ऑफ लेटर, सो सच काइंड ऑफ बिझनेस लेटर, ह्या सगळ्या प्रकारच्या लेटर्सना काय म्हटलं जातं? वी कॉल इट बिझनेस लेटर्स. So you people will learn here how to write such business letters. Then next there will be one more type of letter, that is job application letter. आता हे तुमच्या पर्सनली येऊ शकतं बघा. इफ यू कम्प्लीट युअर बीटेक अँड यू आर जस्ट ट्राईंग टू फाइंड अ जॉब, सो दॅट टाइम यू आर गोइंग टू राईट अ जॉब ऍप्लिकेशन लेटर. मग बघा न्यूजपेपर मध्ये एक जाहिरात येते, अँड देर इज वन ऍडव्हर्टाइजमेंट विच इज आस्किंग फॉर पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर. So you are going to apply for that post, so you are going to write a job application letter. So you write the name of the person who is applying, then you are just writing to whom you are going to write, to the manager. Then you are writing the name of company, address of company, subject, job application for the post of junior engineer. Then you are just writing की तुम्हाला कुठून मिळालं ते advertisement, and everything, that what qualification you have and how you are fit. Yes, CV. So you saying CV, curriculum vitae, biodata. You, in simple words, you may just try to understand by saying like this. And then CV is attached with job application letter. Sayush, CV is different, job application letter is different. Okay, so तुम्ही असं जॉब ऍप्लिकेशन लेटर लिहिता, त्याच्यासोबत तुमचा करिक्युलम विटे और ज्याला आपण बायोडेटा म्हणू फॉर अंडरस्टँडिंग, तो तुम्ही अटॅच करत असता, अँड यू आर सेंडिंग इट टू द एम्प्लॉयर. Okay, so that kind of also writing practices we will learn. Then next one is email communication. These days you will find that everything is online. Everybody is just trying to, yes, resumes, Pradnya, yes, you're right. Email communication is part and parcel of our life. आज पूर्वीच्या काळी जे लेटर्स लिहिले जायचे, इट वॉज टेकिंग लॉट ऑफ टाइम. म्हणजे लेटर पाठवल्यापासून रिसिव्ह होईपर्यंत एक साधारणतः 8 दिवस, 4 दिवस, 3 दिवस, 2 दिवस मिनिमम एवढा स्पॅन जायचा. बट इलेक्ट्रॉनिक मेल, when you just send, at the second moment it is received in the that person's inbox. तुम्ही इकडून सेंड केला तर लगेच तिकडच्या पर्सनच्या इनबॉक्स मध्ये तो दिसतो. सो दॅट इज अ फास्ट मीन्स ऑफ कम्युनिकेशन. सो एव्हरीबडी इन कंपनी, in all types of communication is done with emails. So all you people have to learn how we people can write professional emails. Professional emails कसे लिहिले जातील, that we people have to learn here. And then next one is paragraph writing and essay writing. So that is also part of writing skills. So तुम्हाला essay writing माहिती असेल, मे बी 10th स्टँडर्ड मध्ये वगैरे तुम्ही प्रॅक्टिस केली असेल, 12th मध्ये सुद्धा असेल. But here also you people will be given topic and you people have to write
पॅरेग्राफ नियर अबाउट 500 वर्ड्स, जवळपास 400 ते 500 शब्दांमध्ये एक 10 ते 15 ओळीमध्ये पॅरेग्राफ लिहायचा असेल किंवा एस्से लिहायचं असेल, that writing skill will be developed here. So you people have to take care how you can just develop your writing. लिहिताना काय काळजी घ्यायची असते बघा, तुमचे चॉईस ऑफ वर्ड्स, पंक्च्युएशन मार्क्स, करेक्ट स्पेलिंग ऑफ वर्ड्स अँड प्रेझेंटेशन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या रायटिंग मध्ये डेव्हलप करायच्या आहेत. फक्त लिहायचं म्हणून लिहायचं नाहीये, किंवा फक्त मार्क्स मिळवण्यासाठी लिहायचं नाहीये. वी शुड एबल एक्सप्रेस आर आयडियाज इन रायटिंग फॉर्म. आपल्याला काय म्हणायचं, आपल्या डोक्यामध्ये येणारे विचार बघा, तुम्ही प्रयत्न करून बघा, लिहून बघा एक पॅरेग्राफ आपल्याला कसं लिहिता येतोय. यू कॅन सेंड मी, तुम्ही लिहिलेलं आहे ते तुम्ही पाठवू शकता. माय फर्स्ट डे इन द कॉलेज, किंवा कॉलेजमधला पहिला दिवस कसा होता, समथिंग लाईक दिस. यू कॅन टेक एनी टॉपिक दॅट यू लाईक and you send me it. Okay, so that was all. So what you people will next time we will start actual आपला युनिट नंबर 1 जो आहे तो आपण सुरू करूया. अजून कोणी जर अटेंडन्स टाकली नसेल चॅट बॉक्स मध्ये, आपण इथं थांबतोय. ऍट एनी मोमेंट यू विल गेट डिस्कनेक्टेड. शेवटचा मिनिट आहे आणि तुम्ही आता डिस्कनेक्ट व्हाल, त्यानंतर आपण इथं थांबणार आहोत. Om Patil, do you get my voice?